नमस्कार मित्रांनो, उद्या बुरकवडी या ठिकाणी बिनजोडचं मैदान आहे मित्रांनो. आणि त्या बिनजोडच्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही टॉपच्या नंदी जे आहेत ते पळताना दिसणार आहेत. अगदी बकासूरसुद्धा एखाद्या वेळेस दिसू शकतो, मथुरसुद्धा दिसू शकतो आणि भोंगासुद्धा त्या ठिकाणी पळणार आहे अशी माहिती मिळत आहे. मल्हारसुद्धा आहे, रैनासुद्धा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित नंदी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील बिनजोडच्या मैदानामध्ये. आणि मुंबईचे जेवढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे नंदी आहेत, म्हणजे शर्यतीला जे मुंबईवरून घाटावरती जे आलेत ते सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. उद्या एक मोठं मैदान आहे मित्रांनो बुरकवडीला, कारण की आता तुम्ही बघितलं पाऊस जो आहे तो गेलेला आहे, त्याच्यामुळे आता कुठेच पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि पावसाळ्याच्या दिवसात ऊन पडतं आहे आणि बघितलं तुम्ही कडाक्याचं ऊन आहे. आणि उद्या मथुर पळू शकतो, 100% नाही 50% पळू शकतो, 50% नाही पळू शकत. आता सगळे लोक म्हणतील असं का, कारण की तुम्हाला माहितीच आहे मथुरला फेरा पाहिजे. कारण की तुम्ही बघितलं ज्यावेळेस माळशिरसचं मैदान झालं त्याच्या अगोदर मथुरला फेरासुद्धा टाकलेला नव्हता. त्याच्यामुळे मथुरला फेरा टाकणं खूप गरजेचं आहे, कारण की मथुर सुट्टीलासुद्धा उभा नीट राहत नव्हता. आणि तुम्ही मला माहितीच आहे मथुर एकदा तापला की काय खरं नसतं कोणाचंच. आणि त्याच्यामुळे मथुरला फेरा टाकणं म्हणजेच उद्याच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस मथुर दिसू शकतो. 50% चान्सेस आहेत बरं का, 100% म्हणू नका की मथुर आहेच काय म्हणतील की नाही मी जाणारच आहे काय. 50% चान्सेस आहे. तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच आपण. तसेच मिलिंद शेट्टी यांचा भोंगा जो आहे तो उद्या 100% त्या ठिकाणी पळताना दिसणार आहे. कारण की त्यांनी सांगितलंच होतं माळशिरसच्या मैदानामध्ये आम्ही बिनजोडला पळणार आहे बुरकवडीला, त्याच्यामुळे भोंगा त्या ठिकाणी मिलिंद शेटचा पळताना दिसणार आहे. मल्हार 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11 दिसेल. सुंदर 11-11 दिसेल. साईसुद्धा दिसेल. तसेच मित्रांनो घोटचा सर्जासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे, कारण की घोटचा सर्जाला सुद्धा फेरा जो आहे तो टाकलेला नव्हता. त्याच्यामुळे थोडंसं असं होतं आहे बघा. आबांचा पाकऱ्यासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो. असे नामांकित किरणप्पा कालगावकर, उत्तम शेट गवळी यांचा जो रैना आहे तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. कारण की मित्रांनो कसं होतं आहे तुम्हाला ऐकून घ्या. 25 तारखेला विठ्ठल केसरीचं मोठं मैदान आहे. आणि ते विठ्ठल केसरीच्या ज्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे आपले टॉपचे नंदी आहेत ते सगळे म्हणजे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील नंदी जे आहेत त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत. 25ला विठ्ठल केसरीचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये ओपनच्या. त्याच्यामुळे सगळ्यांची तयारी जी आहे ती 30 तारखेच्या माळशिरसच्या जुन्या बैलपोळाच्या मैदानाची तयारी असेल. आणि त्याचे पैरे जे आहेत ते संध्याकाळी आपल्या चॅनलवरती येतीलच. परंतु उद्या सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते बिनजोडला पळताना दिसणार आहेत. अगदी आता बकासूरचा थोडंसं कुणीतरी व्हिडिओ जो आहे तो जुना शेअर केला होता की बकासूरचं थोडंसं तब्येत बरी नाही काय नाही, तो म्हणजे कुठला तरी शेअर केलेला. त्याच्यामुळे बकासूर व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. त्याच्यामुळे बकासूर सध्या गोठ्यावरतीच आहेत. बकासूर उद्या पळेल का? बकासूरसुद्धा उद्या 50% चान्स जे आहेत ते पळण्याचे असतील. कारण की फिक्स समजू नका, कारण काय होतं फिक्स कोणी जर म्हटलं तर सांगू शकत नाही. कारण की बकासूर कधीही पण येतो आणि धप्पा देऊन जातो सगळ्यांना माहिती आहे. आणि किंवा जर उद्या जर नाही पळालं तर बकासूर चोराडे मैदानामध्ये 16 तारखेला पळताना दिसेल. चोराड्याला एक मोठं मैदान आहे, त्या ठिकाणी पळताना दिसू शकेल. परंतु मला वाटतं की कारण की हो का तुम्हाला सांगतो बकासूर असा एक नंदी आहे त्याला गोठ्यावरती ठेवून उपयोग नाही. त्याला 1-2 दिवसाच्या गॅपने पळवलंच लागतो आहे. कारण की त्याचं आपण सगळे म्हणतो की त्याला आरामाची गरज आहे, त्याला आरामाची गरज नाही आहे. तो वेगळा नंदी आहे. एक बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दैवी शक्ती अशी वेगळी आहे त्याची. त्याला घरी ठेवलं की तो काय ना काहीतरी करतोच. त्याच्यामुळे त्याला पळवणं खूप गरजेचंच आहे. आणि बघूया उद्या जर बकासूर पळाला बिनजोड आता कोणासोबत होतील हे आपल्याला काय माहीत नाही बरं का. बॅनल ते तर मैदानामध्ये शर्यती जमतात, क्वचित एखादी शर्यत बॅनलवर जमती, परंतु त्या ठिकाणी बिनजोडची शर्यत जी आहे ती मैदानामध्ये जमती. मैदान P3 लॅब या चॅनलवरती असेल. आणि उद्या सकाळी 10-11-12च्या सुमारास शर्यती चालू होतील. ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूच 100%. बकासूर पळणार का नाही पळणार याच्या बाबतीत. परंतु मथुरला पळवलं पाहिजे, कारण की मथुरला पळवणं खूप गरजेचं आहे. कारण की मथुरचं एखादा फेरा तरी पाहिजेच. कारण की आता मुंबईची शर्यती मथुर हित आहे
नेरमध्ये आहे समीर भाई यांच्याकडे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला पळणं खूप गरजेचं आहे. एखादा फेरा पाहिजे 4 दिवसातून एखादा, त्यावेळेस मथुर फ्रेश राहील. आणि 25 तारखेला मथुर पळणार आहे. आता डायरेक्टच सगळ्यांना सांगतो, मथुर डायरेक्ट 25लाच पळणार आहे 3 फेऱ्याच्या मैदानात. परंतु उद्याच्या मैदानामध्ये बिनजोडच्या एखादा फेरा पाहिजे असं मला वाटतं, वैयक्तिक मला वाटते. बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगा. पश्चिम महाराष्ट्रातील टॉपचे नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार बिनजोडला बुरकवडी फाटीवरती.